2006 साखळी बॉम्बस्फोटातील आरोपींची निर्दोष सुटका प्रकरणासंदर्भातली बातमी. राज्य सरकार सुप्रीम कोर्टामध्ये अपील करणार आहे. महत्त्वाची बातमी आपण पाहताय. मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोटामधल्या आरोपींची निर्दोष मुक्तता मुंबई हायकोर्टानं केली आहे आणि आता राज्य सरकार सुप्रीम कोर्टात या प्रकरणी अपील करणार आहे. विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील. विनायक. रसाली, आपण जर पाहिलं तर मुंबईतल्या बॉम्बस्फोट मध्ये जे आरोपी होते त्यांची मुक्तता जी आहे ती मुंबई उच्च न्यायालयाने कुठेतरी केलेली आपल्याला तो निर्णय जो आहे ते दिलेला पाहायला मिळाला होता. परंतु आता राज्य सरकारने मात्र याबाबत गंभीर भूमिका घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे आणि सरकार लवकरच सुप्रीम कोर्टात याबाबत या निर्णयाबाबत याचिका जी आहे ती दाखल केली जाणार आहे. कारण आपण जर पाहिलं तर मुंबई साखळी बॉम्बस्फोट मधल्या आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी, मोठी शिक्षा व्हावी ही भावना जी आहे ती मुंबईकरांची असलेली पाहायला मिळाली. तरी सुद्धा आपण आजचा निकाल जो मुंबई उच्च न्यायालयाचा जो पाहिला तो कुठेतरी आरोपींना मुक्तता जी आहे ती या संपूर्ण याच्यातून दिलेली पाहायला मिळाली आणि त्यामुळे सरकारने आता कुठेतरी दखल या निकालाची घेतलेली आहे आणि सुप्रीम कोर्टात जे आहे ते सरकार आता जाणार असल्याची माहिती सध्या सूत्रांकडून मिळाली. नक्कीच धन्यवाद विनायक दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये 11 जुलै 2006 रोजी झालेल्या 7 बॉम्बस्फोटामधील 12 आरोपींना उच्च न्यायालयानं निर्दोष सोडलेलं आहे. सत्र न्यायालयानं त्यांना दोषी ठरवलेलं होतं आणि आरोपींपैकी काही जणांना जन्मठेपेची तर काहींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली होती.